ವಡಗಾಂವ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏಕಾಏಕಿ ಸುರಿದ ಭಾರೀ ಮಳೆಯಿಂದ ವಡಗಾಂವ್ ಆನಂದ್ ನಗರದ ಕೊಳಚಿ ಚರಂಡಿಯ ನೀರು ಮನೆಗೆ ನುಗ್ಗಿ ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತಗೊಂಡಿದ್ದು, ಮನೆಯೊಳಗೆ ಕೊಳಕು ನೀರು ನುಗ್ಗಿ ನಿವಾಸಿಗಳು ಪರದಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವಡಗಾಂವ್ನ ಸುಮಾರು 8 ಮನೆಗಳು ಆನಂದ್ ನಗರದ ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ನಗರದ ಪ್ರದೇಶವು ಈ ಚರಂಡಿಯ ನೀರಿನಿಂದಾಗಿ ಅವರು ಬೆಳೆ ಬಾಳುವ ವಸ್ತುಗಳೆಲ್ಲವೂ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಚರಂಡಿಯನ್ನ ಈ ಕೂಡಲೇ ಮುಚ್ಚಬೇಕು, ಈ ಬಗ್ಗೆ ಆಡಳಿತ ಇತ್ತ ಗಮನ ಹರಿಸಿ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಬಗೆಹರಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳುವ ಮೂಲಕ ಆನಂದ್ ನಗರದ ವಡಗಾಂವ್ ನಿವಾಸಿಗಳು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬೀದಿಗಿಳಿಯುವ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ರು. पाऊस थोडा जर पाऊस एवढा का मोठा येत नव्हता, तर हा नाला आहे ना पूर्ण वडगावचा आहे, त्यामुळे अनगोळ वडगाव सगळ्यांचा आहे ना, ते थोडं पाणी करून ते नाला पूर्ण भरला आणि तिकडे नाला पूर्ण बांधलेच नाही, त्यामुळे ते पाणी सगळं आलं आणि आमचं घर लाट असल्यामुळे तिकडनं उतारी आहे असं म्हणजे वडगाव आणि इकडंच गटर आहे, तिकडे बाकीच्या ठिकाणी गटर पण नाही आहेत. मग ते आमच्याच गटर नाही आलं आणि आमचं घर लास्ट आहे, त्यामुळे सगळं भरलं आणि त्यात आम्ही अभ्यास करत होतो, ते लॅपटॉप मोबाईल सगळं तिकडेच ठेवले होते. ते सगळे आमचे सर्टिफिकेट तिजोरीमध्ये सामान होतं, सगळे कपडे, परत आमची भाताची पोती, तांदूळची पोती, डाळी, हे सगळं तिखट, आमची भांडी वगैरे सगळंच खराब झालं आणि आम्हाला अचानक माहीतच नव्हतं. आमची वॉशिंग मशीन होती ती पण खराब झाली, सगळंच खराब झालं काहीच. आणि मोबाईल वगैरे कुठे गेले हे काय पताच लागला नाही, सापडलेच नाही कुठे गेले पाण्यातून. हे पाणी का गटरेचं आहे काय? गटरेचं आहे हे, म्हणजे नाल्याचं म्हणजे सगळं घाण. नाला कशासाठी असतो, सगळा गटरा मिळून एक नाला होतो ना, मग तो नालाच बंद केला, सगळ्या गटरेचं पाणीच असणार ना ते. आणि गटऱ्याची म्हणजे सगळं गटर जाम झालेली पहिलाच, त्यामुळे ते सगळं घाण होती ना, ती पुऱ्या सगळ्या साईडच्या आमच्याच घरात आले. तुमचं आता नुकसान काय झालं? लॅपटॉप, वॉशिंग मशीन, मोबाईल, कपडे सगळंच काहीच नाही. आणि सर्टिफिकेट असे आहेत की ते कॉलेजचे आहेत आणि ते परत आम्ही एज्युकेशन घेतलं तर आम्हाला ओरिजिनल मिळू पण शकत नाही, असे पण सर्टिफिकेट गेले ते चालू. आणि आमचे पॉट्स हे वगैरे सगळंच केले, काहीच नाही येत आमच्या घरामध्ये. थोडं सामान वरती होतं, एवढं सोनं पण ते डबा होता, तो आम्ही असं चोरी होते ह्याच्यावरती म्हणून सिलेंडरच्या मागे ठेवला होता, तो डबा पण कुठे गेला काय माहिती. आणि आमचं जसं नाही, आमच्या बाजूला राहतात त्यांचं नाव काय? आमच्या बाजूचे आमचं कणबरकर आणि बाजूला राहतात केंची, त्याच्यानंतर गडकरी, गुरव, त्याच्यानंतर तेसूरकर, त्याचे बेसमेंट आहे त्याच्यामध्ये गेले गुरव, गडकरी, असं आमचे चतुर, असं सगळे हेच आहेत. सेम असं बहुमत गडकरी, चतुर असं सगळे घर आहेत, ते सगळ्यांच्या घरातून पाणी गेलं. काही लोकांचं कसं होतं की घर लहान असल्यामुळे सगळं ऍडजस्ट करून असं खालीच ठेवलं होतं ना, ते सगळं पाणी गेल्यामुळे सगळंच व्यर्थ झालं. मग काय करायचं? आणि इथं असं काही नाही की गव्हर्नमेंट जॉब आले असं पण नाही, सगळे राबत खाणारेच आहे. मग आमच्या कॉर्पोरेट मॅडमला सगळं माहिती आहे, त्यांनी येत असतात तिकडं आणि त्यांनी पण प्रयत्न केले नाला करायचा, पण झाला नाही. लोकांनी अडवले, तर ते काय करायचं व्हायला पाहिजे आणि ते प्रशासनाने लक्ष देऊन जरा करायला पाहिजे. ह्या नात्याने सांगू शकतो म्हणजे ह्या भागाची नगरसेविका मी आणि एक महिला असून दिवस रात्र करून मी या भागाला डेव्हलपमेंट फंड आमदार अभय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जो फंड 10 कोटी आणून घेतलेलं होतं मी, त्यातल्या आता येळूरपासून तुम्ही गणपती मंदिरपासून बघतच आहे, असे प्रत्येक लोकांनी ऑब्जेक्शन केलेले आम्ही तिथं सॉल्व्ह करून तो नाला आजपर्यंत इथं अष्टविनायक नगरच्या कोपऱ्यापर्यंत आणलेला आहे. तर खास करून 5 कोटींचं जे आतलं बांधकाम आहे आमच्या आनंद नगरमधनं, जो ओंकार नगरपासून स्टार्ट होतोय, तिथनं पण भरपूर लोकांनी तक्रार दिले होते. तर तो पण आम्ही सगळेजण सक्सेस करून मिटिंगा करून आम्ही तो पार करून आमच्या आनंद नगरच्या दुसऱ्या क्रॉसपर्यंत आणल्यावर तिथं काय अशी समस्या आहे मला माहिती नाही. जो आतला सीडीपी नाला त्यांनी 4 वेळा नव्हे 5 वेळा इन्क्वायरी करून मार्क घालून सगळ्यांच्या संमतीमुळं आम्ही तो नाला करायला स्टार्ट करायचं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी निवेदन जातोय की तो थांबवायचं काम करायचं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तो नाला मागच्या बाजून घेण्यापेक्षा समोरनं गल्लीतनं घ्या म्हणतात. गल्लीतनं घर कसं घेणार आम्ही, कुणाच्या दारातनं घेणार नाला? त्यांनी आम्हाला एक सुझाव पास केलेत की इकडं 3 फूट आणि इकडं 2 फूट करून गटारसारखा करून तो नाला पास करा पाणी. ते पास मी कसं करणार की पुढं बघितलं तर कुठलीही गव्हर्नमेंटची जागा नाही आहे, सगळ्यांची लेआउट बांधकामच केलेली घरं आहेत. 1-2-3 जागे अशा आहेत त्यांनी विकणारे की आपल्या ह्याच्यातनं आधीनं घालून देऊ शकत नाहीत. आणि पुढं गेलं तर अन्नपूर्णेश्वरी नगर आहे, ते पण पूर्ण या पाण्याने आज भरलेलं आहे. आणि आज ही 8 घरं इतकी भरलेली आहेत की त्यांचा भरपाई आता कोण देणार म्हणून आम्हाला विचारले. चुकी कुणामुळं, ह्या जनतेमुळे चूक झालेली आहे. जनतेने आम्हाला पाठिंबा दिला असता तर आज 1.5 महिना ते 2 महिने तो नाला तिथं स्टॉप झालेला आहे. तो नाला मी 8 दिवसात तिथनं काढून घेतो म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट केलं, 4 वेळा नाही 10 वेळा मीटिंग केला, तरीही कोणी पण आम्हाला रिस्पॉन्स आनंद नगर सेकंड क्रॉसचे दिलेलं नाहीये. त्यासाठी मी अजून एकदा तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो
की आज तुमच्या 5-6 घरांमुळं आज 1000 लोकांची घरं आणि डुबलेली आहेत। हे 2018 पासून फ्लडचं जे कार्यक्रम हे बघितलेला आहे, तिथं एवढं पाणी भरून लोकांचं आज पूर्ण घरातनं भरून इतकं नुकसान झालेलं आहे। ह्या फ्लडमुळं साहेबांनी एक निर्णय घेतले, 10 कोटी रुपये ह्याला अनुदान घातलेलं आहे। त्या 10 कोटीचं अनुदान आज गव्हर्नमेंट थांबवलेलं बी होतं काम, तर तरी पण साहेबांनी पुढाकार करून आज केलेला आहे। मी एवढंच विनंती करतो, तुम्ही आपलं बघू नका, लोकांचं बघून हे काम जे थांबलेलं आहे लवकरात लवकर सुरळीत पार करून द्या। धन्यवाद। महादेव पवार, कन्नडಮ್ಮ न्यूज नेटवर्क, बेळगावी।